पशुखाद्य हे लिटरच्या प्रमाणामध्ये आणि वजनाच्या प्रमाणामध्ये दिलं पाहिजे ते, जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन हे भेटत राहील। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अंगद रवंदळे कन्हैया ॲग्रो परिवारामध्ये पशु आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण जनावरांचे दूध उत्पादन घट होण्याचे कारणे पाहणार आहोत। यामध्ये बरेचसे कारणे आहेत, आपल्याला माहिती आहेत, पण काही वेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि याचा तोटा आपल्याला सहन करावा लागतो। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर असंतुलित आहार आणि अपुरा आहार हे मुख्य कारण आहे की जे गाई म्हशींचे दुधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट जाणवते। बऱ्याच वेळेस आपण बघितलेलं आहे की बरेच शेतकरी हे एक समान सगळ्यांना चारा व खाद्य टाकतात। याचा तोटा असा होतो की जे जनावर जास्त दूध देतं त्यांना हे कमी पडतं आणि जे कमी दूध उत्पादन आहे त्यांना हे जास्त होतं। यामध्ये त्या जास्त दूध देणाऱ्या जनावर आपल्याला अपेक्षित उत्पन्न देत नाहीत। त्याचं मुख्य कारण हेच की अपुरा चारा आणि असंतुलित आहार। जर आपण अपुरा चारा आणि असंतुलित आहार दिला तर आपल्याला गाभण काळाचे याच्यामध्ये बरेचसे तोटे सहन करावे लागतात। गाभण काळ असो, दूध उत्पादनात घट असो, जी दूध उत्पादन देणारे जनावर आहेत त्यांच्या शरीराची झालेली झीज न भरणे हे एक तोटा आहे। आणि जनावर असं आहे गाई म्हशी की त्या आपल्याला जे उत्पादनामध्ये घट होती हे आपलं एक लोन म्हणून त्या वसूल करून ते त्यांचं शरीर मेंटेन करण्यामध्ये ऊर्जा वापरते। जर आपल्याला हे साधारण ठोबळमानानं बघितलं, अपुरा चारा आणि असंतुलित आहार यामुळे घट होण्याचं प्रमाण जर सरासरी बघितलं हे 20 ते 25% आहे। हे जर अवॉइड करायचं असेल तर आपण पशुखाद्य हे लिटरच्या प्रमाणामध्ये आणि वजनाच्या प्रमाणामध्ये दिलं पाहिजे ते, जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन हे भेटत राहील।